नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत बुलेटिनची सुरुवात मोठ्या बातमीने करूया. राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना आता वेग आलेला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपतींची भेट घेतली आहे. दोघांमध्ये तब्बल 20 मिनिटं चर्चा झालेली आहे. भारत पाकिस्तानवरती कारवाई करणार का, तसंच परराष्ट्र मंत्रालयाने बैठक बोलवलेली आहे. अमेरिका, चीन, रशिया, जपान, ब्रिटनसह अनेक राजदूत हे उपस्थित होते. तर पाकिस्तान विरुद्ध कारवाईसाठी आता वेगवान घडामोडी आपल्याला घडताना दिसत आहेत. या क्षणाची आपण सगळ्यात मोठी बातमी बघतोय. राजधानी दिल्लीमध्ये आता घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे. गृहमंत्री अमित शहा यांनी राष्ट्रपतींची भेट घेतलेली आहे. त्यामध्ये दोघांमध्ये तब्बल 20 मिनिटं चर्चा झालेली आहे. तर भारत पाकिस्तानवरती कारवाई करणार का, असा प्रश्न खरं तर निर्माण होतोय, कारण हालचाली तशा आपल्याला बघायला मिळत आहेत. अनेक घडामोडी आपल्याला घडताना दिसत आहेत. दरम्यान परराष्ट्र मंत्रालयाने सुद्धा महत्त्वाची बैठक बोलवलेली होती. आमचे प्रतिनिधी प्रशांत सध्या आपल्यासोबत आहेत. प्रशांत, आपण आता बघतोय राजधानी दिल्लीमध्ये घडामोडी चांगल्याच आता वेगवान होताना दिसत आहेत. बरोबर आहे. राजधानी दिल्लीमध्ये घडामोडी वेगवान झालेल्या आहे. पहलगाममध्ये जो साधारणतः 22 एप्रिलला जी निष्पाप पर्यटकांवरती दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्या अनेकांची जीव घेतली, त्यानंतर आता भारत सरकार सक्रिय झालेलं आहे आणि भारत सरकारने ज्या पद्धतीनं पाकिस्तानच्या विरोधात कठोर पावलं उचलायला सुरुवात केली आहे. आज प्रथमतः त्यांनी साऊथ ब्लॉक परिसरामध्ये असलेलं परराष्ट्र मंत्रालयामध्ये 20 देशांच्या राजदूतांना बोलवलं होतं आणि त्यांना देशामध्ये काय परिस्थिती निर्माण झाली आहे पहलगामच्या हल्ल्यानंतर त्याची संपूर्ण माहिती दिली. या दरम्यान केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे जे आहेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट करण्याकरता राष्ट्रपती भवनात दाखल झाले होते. त्यांच्यासोबत परराष्ट्र मंत्री जयशंकर देखील होते आणि जवळपास 20 मिनिटं चर्चा झाली. महत्त्वाचं म्हणजे ज्यामध्ये माहिती मिळालेली आहे, सूत्रांच्या माहितीनुसार अमित शहा यांनी द्रौपदी मुर्मू यांना पहलगाम दहशतवादी काय हल्ल्यामागे काय परिस्थिती होती आणि कशा पद्धतीनं घडामोडी घडल्या या संदर्भातली सरकारची सर्व माहिती दिली आणि सोबत या हल्ल्याच्या संदर्भात भारत सरकारने काय निर्णय घेतलेले आहे या संदर्भात देखील विस्ताराने माहिती दिल्याची सूत्रांची माहिती आहे. याचा अर्थ असा होतो की केंद्र सरकारने पाकिस्तानच्या विरोधामध्ये आता पाऊल उचलायला सुरुवात केलेली आहे. निश्चितपणे आगामी काही दिवसामध्ये कुठलं मोठं पाऊल उचललं जातं हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. अमित. निश्चित. प्रशांत, परराष्ट्र मंत्रालयाने सुद्धा महत्त्वाची बैठक बोलवली होती. या बैठकीबद्दल काही माहिती आहे का? खास करून जर बघितलं आपण, केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयामध्ये भारताचे परराष्ट्र सचिव यांनीही एक अत्यंत महत्त्वाची बैठक बोलवली होती. या बैठकीमध्ये साधारणतः 20 देशांचे प्रतिनिधी, चीन असो, त्यानंतर श्रीलंका असो, त्या जापान असो, व्हेनेझुएला असो, यासारख्या देशांचे प्रतिनिधींना तिथे म्हणजे खास करून दिल्लीमध्ये असलेले जे राजदूत आहेत त्यांना तिथे निमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये पहलगाव हल्ल्यानंतर काय परिस्थिती निर्माण झाली याची माहिती देण्यात आली आणि भारत सरकार या हल्ल्याच्या संदर्भात काय भूमिका घेतोय या संदर्भात देखील माहिती देण्यात आली आहे. हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि सोबत हे महत्त्वाचं आहे की साधारण जी माहिती मिळते की या निमित्ताने कुठेतरी भारत सरकार जे पावलं उचलत आहे त्याला संपूर्ण जगाने पाठिंबा द्यावा अशा प्रकारची भूमिका. निश्चित. त्यामुळे राजधानी दिल्लीमध्ये घडामोडींना चांगलाच वेग आला असं म्हणायला हरकत नाही. धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. दरम्यान पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकची धडकी भरलेली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी उच्चस्तरीय बैठक बोलवलेली आहे. यामध्ये लष्कर प्रमुख, ISIचे प्रमुख या बैठकीला उपस्थित आहेत. या क्षणाची मोठी बातमी आपण बघतोय. पाकिस्तानला आता सर्जिकल स्ट्राईकची धडकी भरलेली आहे. ज्या पद्धतीने भारतामध्ये वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत, या उद्देशाने पाकिस्तानला आता सर्जिकल स्ट्राईकची धडकी भरलेली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी यावेळेला उच्चस्तरीय बैठक बोलवली आणि या बैठकीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लष्कर प्रमुख होते आणि त्यानंतर ISIचे प्रमुख सुद्धा या बैठकीला उपस्थित होते. ज्या पद्धतीने भारतामध्ये वेगवान घडामोडी घडताना दिसत आहेत याचे पाकिस्तानला आता धडकी भरलेली बघायला मिळते. पाकिस्तानला सर्जिकल स्ट्राईकची भीती वाटते, धडकी भरलेली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी यानंतर लगेचच ही उच्चस्तरीय बैठक बोलवली आहे. आपण बघतो ज्या पद्धतीने भारतामध्ये हालचाली सुरू झालेल्या आहेत, सूत्र ज्या पद्धतीने वेगवान पद्धतीने कामाला लागलेले, त्यानंतर पाकिस्तानमध्ये याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. तर इकडे INS सुरतवरून यशस्वी क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आलेली आहे. ही पण एक मोठी घडामोड म्हणावी लागेल. पश्चिम किनारपट्टीवरती INS सुरतची ढाल आता सज्ज झालेली आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे क्षेपणास्त्र चाचणीनंतर पाकिस्तान हा पुरता बिथरलेला आहे. INS सुरतची आपण सध्या दृश्य बघतो. INS सुरतवरून यशस्वी पद्धतीने या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे आपल्या पश्चिम किनारपट्टीवरती INS सुरतची ही ढाल आता सज्ज झाली असं म्हणायला हरकत नाही.
पश्चिम किनारपट्टीवरती INS सुरतवरून या क्षेपणास्त्राची चाचणी करण्यात आल्याने यशस्वी चाचणी झालेली आहे. यानंतर लगेचच आपण बघतोय पाकिस्तान हा पुरता बिथरलेला आहे. त्यामुळे आपल्या पश्चिम किनारपट्टीवरती INS सुरतची ढाल सज्ज झालेली आहे. आपण यापूर्वी बघितलं होतं सर्जिकल स्ट्राईक झाला, एअर स्ट्राईक झाला, त्यामुळे आता समुद्री मार्गाने स्ट्राईक होणार का हे पाहणं सुद्धा अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. तर सर्जिकल स्ट्राईकच्या भीतीने पाकिस्तान पुरता बिथरलेला आहे. कराची किनारपट्टीजवळ क्षेपणास्त्र चाचणी करणार, आज आणि उद्या हे क्षेपणास्त्राची चाचणी करणार अशा प्रकारे सांगण्यात आलेलं आहे. तर सर्जिकल स्ट्राईकच्या भीतीने कराचीमध्ये सुरक्षेत सुद्धा वाढ केलेली आहे. आपण बघतो ज्या पद्धतीने आपण क्षेपणास्त्राची चाचणी केली, त्यानंतर सर्जिकल स्ट्राईकच्या भीतीने पाकिस्तान पुरता बिथरलाय आणि कराची किनारपट्टीजवळ क्षेपणास्त्र चाचणी करणार असं सांगण्यात आलेलं आहे. आज आणि उद्या या क्षेपणास्त्राची चाचणी करणार असं सांगण्यात येत आहे. दरम्यान सर्जिकल स्ट्राईकच्या भीतीमुळे कराचीमध्ये सुद्धा आता सुरक्षेत चांगलीच वाढ करण्यात आलेली आहे. तर इकडे हाफिज सईदने भारताविरोधात गरळ ओकलेली आहे. पहलगाम हल्ल्यामागे हाफिजवरती संशय व्यक्त केला जातोय आणि हाफिज सईद हा लष्कर-ए तोयबाचा म्होरक्या आहे. हाफिज सईदने भारताविरोधात पुन्हा एकदा आता गरळ ओकलेली आहे. और मोदी, तू चाहता है कि तू ढाका में खड़ा होकर ढाका यूनिवर्सिटी में ये कहे कि मशरकी पाकिस्तान को हमने तोड़ा, बांग्लादेश हमने बनाया, रत हमने बहाई, खून कहता, मोदी कहता खून मैंने दिया, और तू वहां ये बकवास करे और कहे कि हाफिज सईद चुप रहे और मैं चुप नहीं रहूंगा. तेरी जुबान इंशाअल्लाह हम खींच के रहेंगे. तू दबाव डाल रहा है इस्लामाबाद पर. हाफिज सईद क्यों बोलता है? और तू बोलेगा तो हम बोलेंगे इंशाअल्लाह. तू कहेगा कि पाकिस्तान का पानी रोकेंगे, कश्मीर के अंदर डैम बना के तुम पाकिस्तान के पानी को रोकोगे, पाकिस्तान की ज़राअत सनत का खात्मा करके, पाकिस्तान की मईशत तबाह करके, सी पैक के मंसूबे नाकाम करने के लिए तू बड़के मारेगा और तू चाहेगा हम चुप रहे. सुन, अगर तू पानी बंद करेगा इंशाअल्लाह हम तेरी सांस बंद करेंगे. इन दरियाओं में फिर खून बहेगा.